नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। भेड्यांत व्यावसायिकांचे आमरण उपोषण सुरू, अतिक्रमणे काढताना अंतराची अट शिथिल करण्याची मागणी। नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांनी शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवली। सकाळी बाजारपेठेतून फेरी काढली। नंतर भेंडा बस स्थानक चौकात सौंदाळा गावचे सरपंच शरद अरगडे यांच्या नेतृत्वाखाली बस स्थानक चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे। तर त्यांच्या समवेत इतर दुकानदार साखळी उपोषण करणार आहेत। भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली। हे अंतर 11 मीटर आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग 15 मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम आहे। अतिक्रमण हटवल्यावर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही, त्यामुळे 15 मीटर जागेवरील अतिक्रमणे काढू नयेत अशी व्यावसायिकांची मागणी आहे। उपोषणस्थळी झालेल्या सभेत नामदेव निकम, अशोकराव मिसाळ, काशीनाथ नवले, वैभव नवले, सोपान महापूर, गणेश गव्हाणे, किशोर मिसाळ, बापूसाहेब नजन, दत्तात्रय काळे, सुनील गव्हाणे, वाल्मिक लिंगायत, गणेश चौधरी, सरपंच शरद अरगडे, बाळासाहेब अरगडे, अप्पासाहेब वाबळे, भारत अरगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सर्वांनी व्यापाऱ्यांची दुकाने वाचली पाहिजे अशी भावना व्यक्त केल्या। यावेळी देवेंद्र काळे, किशोर मिसाळ, शिवाजी फुलारी, सतीश शिंदे, योगेश लोळगे, गणेश चौधरी, गणेश शिंदे, विनायक मिसाळ, पंढरीनाथ फुलारी, अशोक काळे, यडुभाऊ सोनवणे, हेमंत बारगुजे, आसाराम कदम, डॉक्टर लहानू मिसाळ, रावसाहेब पाटेकर, लखन गरड यांच्यासह सर्व व्यावसायिक उपस्थित होते। शेवगाव नेवासा रस्ता 1922 साली झालेला आहे। हा रस्ता 66 फुटांचा आहे। सध्या भेंडा येथील रस्ता 70 फुटाचा आहे। यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर व्यावसायिकांची अतिक्रमणे नाहीत। यामुळे अतिक्रमण हटवण्याचा प्रश्नच येत नाही, असे मत पांडुरंग अभंग माजी आमदार यांनी व्यक्त केले आहे। रोडवर अतिक्रमण जे आहेत त्याच्यासाठी ते काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वांना नोटिसा बजावलेल्या आहेत। नोटिसा बजावल्यानंतर ज्यांनी नालीच्या पुढे जे आले होते त्यांनी स्वखर्चाने सगळं रस्ता मोकळा करून दिलेला आहे आणि आता दुकानात देखील काढायचं त्यांचं धोरण आहे, परंतु कुठेही रस्ता मंजूर नाही, निधीही पडणार नाही आणि मग आता सध्या वाहतुकीची कोंडी पण नाही आहे, पूर्णपणे रस्ता मोकळा झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेकार काही त्यांनी दुकानात टाकलेत। आता त्यांचा रोजीरोटीचा विषय निर्माण होणार आहे। त्याच्यासाठी जेव्हा रस्ता मंजूर होईल तेव्हा रस्ता करायच्या वेळेला स्वखर्चाने सगळे अतिक्रमण हे नागरिक काढतील, परंतु सध्या तशी परिस्थिती नाही। शासनाकडे पैसा उपलब्ध नाही, तिजोरी मोकळी आहे, रस्ता मंजूर नाही। म्हणून आम्ही आमचं असं धोरण आहे की ज्यावेळेस तुमचा रस्ता मंजूर होईल त्यावेळेस आमच्या अतिक्रमणे काढावीत, तोपर्यंत आमच्या अतिक्रमणाला हात लावू नये। याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, नेवासा। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।